शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी एक मोठा आणि खळबळजनक दावा केलेला आहे। बारामतीत अजित पवार यांचा 20,000 मतांनी पराभव झाला असा दावा उत्तम जानकर यांचा आहे। महायुतीने 150 विधानसभा मतदारसंघात गडबड केली आहे असं सुद्धा जानकर म्हणतात। त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आता साऱ्यांच्याच भुवया उंचावतायत। इतकंच नाही तर उत्तम जानकर म्हणतात हे सरकार येणाऱ्या 4 महिन्यात गडगडेल असा देखील दावा जानकरांचा आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः उत्तम जानकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जानकरजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। फार मोठा आणि खळबळजनक दावा करताय तुम्ही। बारामतीमध्ये दादांचा पराभव झाला आणि तो सुद्धा 20,000 मतांनी असा तुमचा दावा आहे। नक्कीच त्या ठिकाणी बारामतीमध्ये 2:1 या प्रमाणामध्ये प्रोपोर्शन मशीनचं किंवा ईव्हीएमचं त्यांनी सेटिंग केलेलं होतं। माझ्या मतदारसंघामध्ये 81 या पद्धतीचं सेटिंग केलेलं होतं आणि मी बारामतीचं सगळं पूर्णपणे याचा सखोलात जाऊन अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी अजितदादांना 1,80,000 एवढी मतं दाखवत आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये अजितदादांना 1,20,000 इतकी मतं पडलेली आहेत आणि युगेंद्र दादांना 80,000 एवढी मतं दाखवत आहेत। त्यामध्ये 60,000 मतं अजितदादाची कमी होतात आणि युगेंद्र दादा 1,40,000वरती येतात आणि अजितदादा 1,20,000वरती राहतात। म्हणजे 20,000 मतांनी अजितदादांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। अशा पद्धतीचं सेटिंग सगळ्या राज्यभरामध्ये यांनी केलेलं आहे। त्याचं सगळं म्हणजे त्याच्या सखोल तंत्रज्ञानामध्ये जाऊन आम्ही ही सगळी माहिती मिळवलेली आहे। याच्यामध्ये 77 मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे आहेत। 12 जागा या फक्त अजितदादांच्या आलेल्या आहेत, 18 जागा एकनाथ शिंदेच्या आलेल्या आहेत आणि 3 अपक्ष खरोखर निवडून आलेले आहेत। असे सगळे मिळून 110 आमदार फक्त या महायुतीचे आहेत आणि त्यामुळं हे सरकार ज्याही पद्धतीनं ईव्हीएम मध्ये त्यांनी जी चिठ्ठी छापली जाते ती चिठ्ठी मध्ये सगळा ब्लॅक काच लावलेले आहे आणि प्रत्येकाला ती चिठ्ठी दाखवली जाते आणि त्या पद्धतीनं त्यांनी कमांड देताना या मशीन मध्ये व्हीव्हीपॅट कडून उलट कमांड दिलेला आहे। खरं तर कंट्रोल बॉक्स कडून व्हीव्हीपॅटला कमांड पाहिजे होतं, परंतु या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी चुकीचं केलेलं आहे। त्यामुळं अजितदादांचा पराभव हा 20,000 ते 21,000 मतांनी झालेला आहे। तो आकडा हा परफेक्ट आहे, त्यामध्ये एका मताचा बदल नाही। अगदी उत्तमजी, तुम्ही अगदी आकडेवारी निशी या साऱ्या गोष्टी स्पष्ट करताय। तुमचं असं म्हणणं आहे की जवळपास 150 विधानसभा मतदारसंघामध्ये गडबड झाली आहे। म्हणजे केवळ बारामती नाहीये तर 150 विधानसभा मतदारसंघात घोळ झालाय ईव्हीएम मध्ये, असं तुम्हाला थेट म्हणायचंय? हा तुमचा थेट आरोप आहे? माझ्या मतदारसंघामध्ये एक बूथ आहे, त्याच्यामध्ये 400 मतं विरोधकाला पडलेली आहेत आणि 31 मतं मला पडलेली आहेत। तिथल्या 400 लोकांनी प्रतिज्ञापत्र तहसीलदार समोर निवडणूक आयोगाच्या नावाने केलेलं आहे आणि त्या लोकांचं म्हणणं असं आहे, पाठीमागे तर मार्कडवाडी झालं, पण अनेक गावं अशी 55 बूथने अशी ऍफिडेव्हिट केलेले आहेत की आम्ही मतं 400 जानकरांना दिलेली आहेत आणि मग त्यामध्ये 400 मतं बीजेपीला गेली कशी आणि तुतारीला 31च मतं आली कशी? हे निवडणूक आयोगानं आमच्या गावामध्ये यावं, आमच्या बूथवरती यावं आणि आम्हाला त्याचा ट्रायल डेमो द्यावा। आम्ही 400 लोक त्या ठिकाणी मतदान करायला तयार आहे। तुम्ही या सगळ्या संदर्भात तपास केलाय? तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत ज्यावर तुम्ही हा दावा करताय? नाही, 1000% सगळे पुरावे आहेत आणि म्हणूनच मी सांगतोय की हे 4 महिन्याच्या वर सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही। हे सरकार राहू शकत नाही। ज्या वेळेला लोकांच्या समोर ही सगळं पिक्चर आणि चित्र मांडलं जाईल, निवडणूक आयोगाला दिल्यानंतर निवडणूक आयोग काय भूमिका घेत आहे आम्हाला बघायचं आहे। सुप्रीम कोर्ट सुद्धा धास्तावलेला आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये दिसतंय। तेही निर्णय घ्यायला नरोबा कुंजरोबाच्या भूमिकेमध्ये आहे आणि असं जर नाही झालं तर मात्र आम्ही वेगळी स्ट्रॅटेजी केलेली आहे आणि त्या माध्यमातून हे राज्य उसळेल आणि त्या ठिकाणी हे सरकार गडगडेल। या सरकारची वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोर येईल आणि ती आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही।
अगदी तुमचं असं म्हणणं आहे की एकूणच 77 जागा या बीजेपीला मिळालेल्या आहेत. तुम्ही जी आकडेवारी मांडली त्यानुसार 77 जागा बरोबर. या भाजपला मिळालेल्या आहेत, 12 दादांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत आणि केवळ 18 जागा या शिंदेच्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत. हा सगळा बरोबर. डेटा 150 विधानसभा मतदारसंघाचा आहे, ज्यावरून तुम्ही हा पूर्ण दावा करताय. आणि आता हा सगळा दावा किंवा हा सगळा अभ्यास घेऊन तुम्ही निवडणूक आयोगाकडे कधी जाणार आहात? या सगळ्या संदर्भात तक्रार केली जाणार आहे का? नेमकं आता तुमचं पुढचं पाऊल कसं असेल? पुढचं पाऊल 5 तारखेला उद्धव ठाकरे या माळशिरस तालुक्यामध्ये मार्केटवाडीसह काही गावांना भेटी देणार आहेत. हं, तिथल्या लोकांशी बोलणार आहेत. आणि जर लोक त्या गावातले ज्यानं माझ्या विरोधकाला मत दिलंय तो मला अफिडेव्हिट करून कसं देईल? हं, शिवाय तो त्या ठिकाणी येऊन बाबा आम्ही मतदान आमचं बघू द्या गावाचं. हं, मार्कडवाडीमध्ये सुद्धा विषय काय होता की परमेश्वराला शपथ खाऊन गावामध्ये 6 बॅनर लावलेले होते की हं, आई वडिलांची शपथ खाऊन आपल्याला हा माकबोल करायचा आहे हं, की या ठिकाणी उत्तम जानकरनं 843 मतं आणि राम सातपुते बीजेपीला 1003 मतं कशी पडली. हं, तर त्याच्यामध्ये गावानं ठरवलं होतं की एकाही माणसानं म्हणजे ज्याला मत दिलंय त्यालाच मतदान द्या, आपल्याला खात्री करून घ्यायची आहे. हं, परंतु पोलीस फोर्स घातला, मी आमदार असून त्या ठिकाणी माझ्यावर गुन्हा दाखल केला. हं, गावातल्या 99 लोकांवरती गुन्हे दाखल केले आणि मग या ठिकाणी उद्धव ठाकरे हं, आल्यानंतर आमची स्ट्रॅटेजी ठरेल, पवार साहेब बसून ठरेल. राहुल गांधी बरोबर पुढच्या आठवड्यामध्ये बैठक आहे आणि राहुल गांधी पवार साहेब मिळून हं. आम्ही निवडणूक आयोगाकडे अगदी जाणार आहे अगदी की उत्तम या माळशिरस उत्तम जानकरजी, तालुक्यातल्या माफ करा मी तुम्हाला मध्येच थांबवतीये. तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा. आपल्या सोबत या सगळ्या विषयी बोलण्याकरता अमोल मिटकरीजी सुद्धा जोडले जात आहेत. जानकरजी, अगदी काही क्षणात ते मिटकरीजी सुद्धा जोडले जातील. पण तुम्ही जसं म्हणताय 5 जानेवारीला उद्धव ठाकरे माळशिरस मध्ये जाणार आहेत. मध्यंतरी मात्र माळशिरसचा मुद्दा जेव्हा उपस्थित करण्यात आलेला होता, मार्करवाडीचा हा मुद्दा जेव्हा उपस्थित करण्यात आलेला होता, त्यावेळी मात्र असं म्हटलं गेलं होतं की मार्करवाडीमध्ये 2 प्रवाह आहेत. एक प्रवाह हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, जो अशा पद्धतीनं सूर आळवला जातोय की पुन्हा एकदा निवडणुका घ्या, या निवडणुका झालेल्या मान्य नाहीत. आणि दुसरा जो प्रवाह आहे तो तुलनेनं अधिक आहे, जो घडलेली गोष्ट योग्यच आहे असा सूर आळवणार आहे. नाही त्या ठिकाणी म्हणूनच आपण त्यांना सुद्धा त्या ठिकाणी 500 मतदान आहे. पण हं, 500चं 1000 झालं कसं? हे गावाला त्या ठिकाणी पडताळते का ऑथेंटिक नव्हतं. त्याला कुठं त्याच्यावरती कुणाचा जय पराजय अवलंबून नव्हता. हं, आणि असं काहीच नसताना गाव पडताळणी करत होतं की आमची मतं ही अशा पद्धतीनं जाऊ शकत नाही. नुसत्या तेवढ्या एका गावाचाच नाही, सगळ्या तालुक्याचा आक्रोश आहे. म्हणून मी म्हणतोय ना, माझ्या आमदारकीचा मी राजीनामा देतोय. हं, या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 3,40,000 मतदान आहे आमच्या तालुक्यामध्ये. हं, भारतीय जनता पार्टीला 20,000 मतदान पडतंय का आम्हालाही बघायचं आहे हं. आणि निवडणूक आयोगालाही दाखवायचं आहे. अगदी. आणि त्याच्यासाठी मी स्वतः ज्या वेळेला बडे मुद्द्यामध्ये राम सातपुते माझ्याशी जोडले गेले होते, उद्या सकाळी जाऊन मी महिना झाला आव्हान देतोय. हं, त्याशिवाय आम्ही सभागृहामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून प्रश्न विचारला नाही, कारण सरकार काय निवडणूक आयोग नाही. हं, पण स्वतःहून देवेंद्र फडणवीसनी त्या ठिकाणी सांगितलं की याचा कट काठमांडूला शिजला आणि काठमांडूला कट शिजून हा मार्कडवाडीचा ब्लास्ट या ठिकाणी झाला. हं, तर मला त्यांना सांगायचं होतं की चोराच्या मनामध्ये चालणं, तुम्ही स्वतःहून हे आर्ग्युमेंट का करताय? हं, शिवाय मार्कडवाडीची मागची मतं सांगितली त्यांनी 2014 पर्यंतची. हं. 2019ला मोहिते पाटील आणि मोहिते पाटलांचा उमेदवार हाच राम सातपुते त्या ठिकाणी होता. जानकर साहेब, माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते. या सगळ्याविषयी बोलण्याकरता अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दूरध्वनीवरून. मिटकरीजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. आधी आपण ऐकूया उत्तम जानकर नेमकं काय म्हणाले. तुम्हाला ऐकवते त्यांचा बाईट, त्यांची प्रतिक्रिया, त्यानंतर तुमची भूमिका आपण ऐकून घेऊया. ऐकूया उत्तम जानकर यांचं काय म्हणणं आहे. राहुल गांधी आहेत, पवार साहेब आहेत, निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी प्रक्रिया दाखवणार आहोत. व्हीव्हीपॅट मधली चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या सरकारनं राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही देत नसाल तर त्या माळशिरसमध्ये मी राजीनामा द्यायला तयार आहे. त्या ठिकाणी पोटनिवडणूक ही घेतली पाहिजे.
सुप्रीम कोर्ट सुद्धा अतिशय भेदरलेल्या आणि दबलेल्या अवस्थेमध्ये आहे. परंतु या सगळ्यावरती कुणी ना कुणीतरी लढाई केली पाहिजे, मात केली पाहिजे आणि ही लढाई आम्ही लढणार आहोत. मिटकरीजी, उत्तम जानकर यांचा थेट असा आरोप आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की बारामतीमध्ये अजित पवार यांचा पराभव झालेला होता. इतकंच नाही तर जवळपास आपण म्हणूया की 20,000 मतांनी पराभव झालेला होता, असा दावा ते करतायत. असं असतं, अशा पद्धतीचे दावे म्हणजे रडीचा डाव खेळण्याचा त्याला प्रकार म्हणतात. मी तर म्हणतो 288 मतदारसंघातले जे काही उमेदवार असतील, म्हणजे नुसतंच बारामती नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे मतदारसंघ आहेत ते सर्वच पराभूत झालेले आहेत महायुतीचे. फक्त हे महाविकास आघाडीचे जे लोक आहेत ना, तीच फक्त तिथे निवडून आलेली आहेत. हे लोकसभेच्या वेळी यांना दिसलं नाही. हे आता विधानसभेच्या वेळी सत्ता सरकार स्थापन झालं, लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं तिथं वोटिंग झालं, त्याच्यामध्ये सरपंचाचं, कोतवालाचं वाढलेलं मानधन, अंगणवाडी सेविकांचं वाढलेलं मानधन, या सगळ्या गोष्टीचं वोटिंग ते काउंटच करत नाहीत. ते फक्त एकाच गोष्टीवर ठाम आहेत की आमच्या ईव्हीएमचा घोटाळा झाला आणि त्यात निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केली. अरे, निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे ना. आणि बारामतीमध्ये जनतेने विकास कामावर मतदान केलं, हे बारामतीच्या जनतेने दाखवून दिलं. पण वारंवार त्या अजितदादांच्या बद्दल काही लोकांना जो हळद्या रोग झालेला आहे त्याबद्दल आता कोणीतरी बोलतं. आता नवखा कोणीतरी उमेदवार येतोय तिथे आणि तो 20,000 आणि प्लस मध्ये राहील. आणि अजितदादांसारखा 33 वर्ष काम करणारा एवढा मोठा नेता तिथं 20,000 पराभूत झाला. हा नवीन जावई शोध लावला यांनी. त्याच्यामुळे हा रडीचा डाव खेळणं आहे. याला दुसऱ्या भाषेत गिरे भी तो टांग उपर म्हणतात. निवडणूक आयोगाचं काम करते आहे. आणि सुप्रीम कोर्टावर सुद्धा ही लोक शंका घ्यायला लागलीत की सुप्रीम कोर्ट भेदरलेलं आहे. म्हणजे यांना काय म्हणायचं आहे की ह्या ज्या काही संस्था आहेत ह्या सगळ्या फक्त आणि फक्त अंडर प्रेशर काम करतायत. मग काल जितेंद्र आव्हाडांच्या एका कार्यकर्त्यांनी रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल केला. त्यावेळेस पोलिसांनी हाच दुजाभाव करायला पाहिजे होता की नाही, हे सत्तेतली लोक आहेत, त्यांच्यावर कसा गुन्हा दाखल करायचा. एकीकडे साधारणपणे आपल्या मनासारखं झालं नाही तर असं रडगाणं सुरू ठेवायचं. यांना यांचा न्याय हक्क मांडण्याचा अधिकार आहे. भारताच्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. पण अशा प्रकारचं ते काहीतरी बोलून फक्त आणि फक्त खुन्नस त्यांची व्यक्त करतायत, दुसरं काहीच नाही. निश्चित. मिटकरीची, आपण अगदी प्रतिक्रिया घेऊया या सगळ्या मुद्द्यावर. हा रडीचा डाव आहे असं म्हणतात मिटकरीची. जानकर, नाही मेटकरी साहेबांनी काय म्हणावं, ते प्रवक्ते आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांची बाजू ही मांडतच राहिले पाहिजे. आणि कसं खोटं आहे रेटून आहे हे पण सांगितलं पाहिजे. लोकसभेसाठी ज्यांना विधानसभेसाठी जी राज्य घ्यायची होती, मग हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, उद्या बिहार आहे आणि उत्तर प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये लोकांना असं वाटावं की तुम्ही लोकसभेला या राज्यामध्ये जादा मतं कशी मिळवली. अगदी. आणि त्यांनी पद्धतशीरपणे दुसऱ्या राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार येण्याची सोय केलेली होती. 240 जागा आपल्या कशा येतील. यांनी नारा दिला 400 पारचा, म्हणजे लोकांनाच लक्ष जावं त्या मिटकरीजी बोलतायत. 400 पारकडे. ऐका ना, आणि त्यांना एक 400 विचारा की पारकडे तुम्ही लक्ष थेट बोलू शकता गेल्यानंतर त्यांच्याशी, तुमचा आवाज पोहोचतोय त्यांच्यापर्यंत. मी त्यांनाच लोकांना असं विचारतोय, मग दाखवायचं होतं. लोकसभेमध्ये जनतेला कौल कसा दिला तुम्हाला? लोकसभेमध्ये त्यांनी कौल कसा दिला? लोकांना असं दाखवायचं होतं की लोकसभेला जानकर तुमचं कसं आलं. जानकर साहेब, मिटकरीजींचा सवाल ऐकू आला तुम्हाला, त्यांचं असं म्हणणं आहे मग लोकसभेत कसं काय तुम्हाला कौल मिळाला? त्यावेळेस ईव्हीएम नव्हती का? लोकसभेमध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याला, युपीला, बिहारला, हरियाणाला सोडून दिलं होतं. आणि बाकीच्या अच्छा. राज्यामध्ये त्यांना जेवढ्या जागा पाहिजे होत्या तेवढी सेटिंग लावली. आणि वा. लोकांना शंका येऊ नये आणि लोकांना वाटावं की हे खरंच मतदान आहे, या पद्धतीनं राज्यामध्ये तुम्ही मीडिया चालवताय. अशा पद्धतीचा महायुतीचा माहोल होता. ऐका, मला बोलू द्या. आणि- लोकशाही चॅनल अख्ख्या महाराष्ट्रात आता पाहायला जातंय. जानकर साहेब ज्या पद्धतीने बोलतायत, मला असं वाटतं की सगळेजण हे तुमचं ऐकल्यानंतर त्यांना हसावं का रडावं ते कळेल असं झालंय. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की जसं जानकर साहेब ऐका ना, मला बोलू द्या 1 मिनिट. जानकर साहेब ऐका, मी 1 मिनिट बोलतो, तुम्ही माझा मुद्दा खोडून दाखवा. माझा मुद्दा तुम्ही खोडून दाखवा. तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा वयाने. माझा एक मुद्दा खोडून दाखवा फक्त, की जर अशा पद्धतीने तुम्ही म्हणताय की काही राज्य हे केंद्र सरकारला द्यावी असं ठरलंय, काही राज्य सोडावी असं ठरलंय, मग लोकसभेमध्ये 100% दाखवून द्यायचं की महाराष्ट्र महाविकास आघाडी म्हणजे सरकारच्या विरोधात आहे आणि विधानसभेमध्ये तो काबीज करायचा, हे तुम्ही जावई शोध कशावरून लावलाय? म्हणजे काय तर्क काय तुमचा नेमका? जरा कळू द्या महाराष्ट्राला.
सांगतो की भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की इतर म्हणजे लोकांना शंका बी येऊ नये, आपली बर चोरी ही लगेच पकडली जाऊ नये. मी बर मेटकरी साहेब निवडून आलेला उमेदवार आहे आणि बरोबर निवडून आलेला उमेदवार राजीनामा देतोय आणि बरोबर ज्या वेळेला या पद्धतीचं मतदान घ्या म्हणतोय, मी आताच नाही 52 बूथवरच्या आमच्या नाही जवळजवळ मग जानकर साहेब 1 लाख माझा लोकांनी याला याला धरून एक दुसरा प्रश्न असा आहे की कळवा तुमचं कर्जत जामखेड त्याच्यानंतर आणखी आपले आदित्य ठाकरे निवडून आले तो मतदारसंघ, हे जे काही मतदारसंघ महाविकास आघाडीचे आले तुमचे इथं ईव्हीएम नव्हतं का? मशीन फोडून आलो, मशीन फोडून अच्छा, आलो इथं- आम्ही. माझी तर 1,08,000 एवढी अगदी मतं आपल्याला तुम्ही मुद्दा घेतली. लक्षात येतोय जानकरची. नाही मग इथं जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले तसं जानकर साहेबांनी औदार्य दाखवलं राजीनामा देण्याचा, बाकीच्यांनी पण औदार्य दाखवावं राजीनामा देण्याचा, जितेंद्र आव्हाडांपासून रोहित पवारांपर्यंत. मग अगदी. मानू आम्ही की यांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. सगळे- म्हणजे यांचे उमेदवार निवडून आले म्हणजे हे म्हणतात की आम्ही एकदम एकदम काय म्हणतात की अरे इथं मशीनचा फॉल्टच नाही आहे, आणि जिथं आता उमेदवार पराभूत झाले तिथे म्हणतात मशीनचा फॉल्ट आहे. हे काही हास्यास्पद आहे, हे काही कोणाला पटण्यासारखं नाही. जानकर साहेबांना मनाच्या समाधानाकरता माझं हे बोलू द्या. माझं म्हणणं काय आहे निश्चित त्याच्यामध्ये? निश्चित जानकर साहेब, आपला वेळ संपतोय खरं तर. धन्यवाद मिटकरीजी आणि उत्तम जानकर सुद्धा आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.